नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर आणि म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांचा मुलगा मनमत याने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेली आहे। तो 18 वर्षांचा होता। आज सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। मनमत म्हैसकर आपल्या आई-वडिलांसह मरीन लाईन्सवरील ब्लू हेवन इमारतीमध्ये राहत होता। आज सकाळी आपल्या मित्रांना भेटण्यासाठी तो घराबाहेर पडला। त्यानंतर काहीच वेळात या परिसरातील दरिया महल इमारतीवरून एक युवक पडल्याची माहिती मिळाली। पोलिसांना ही माहिती मिळाली। त्यांनी मनमतला रुग्णालयात दाखल केलं असता त्याला मृत घोषित करण्यात आलं। दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात चंदनवाडी स्मशानभूमीमध्ये मनमतवरती अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सदस्य हजर होते। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आता आपल्याबरोबर आहेत। गणेश, मनमतने का आत्महत्या केली हे कारण कळू शकलंय का? अद्याप नाही आणि याचाच शोध आता मुंबई पोलीस घेते, तपास करते। मुंबई पोलिसांनी मलबार पोलीस स्टेशन इथं ADR रजिस्टर करून जे स्टेटमेंट घेण्याचं काम आहे ते त्यांनी सुरू केलं आहे की कसं काय झालं होतं, काय घडलं। आणि आता अद्याप जे मनमतचे आईवडील आहेत मनीषा म्हैसकरजी आणि मिलिंद म्हैसकर या दोघांचं स्टेटमेंट पोलीस घेऊ शकले नाही, कारण त्या मनस्थितीत ते दोघेही नाही आहेत। पण पोलिसांचं म्हणणं की प्राथमिक जी माहिती मिळते, जो तपास झाला आहे त्यामध्ये आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। पण सर्व दिशेने तपास सुरू आहे की काय घडलं होतं। जी प्राथमिक माहिती आम्हाला आमच्या सूत्रांकडून मिळाली आहे त्यानुसार सकाळी मनमत 7च्या सुमारास आपल्या घराबाहेर पडला। त्याने आपल्या घरच्यांना, आईवडिलांना सांगितलं की तो वॉकसाठी चालला आणि जाता जाता तो आपल्या मित्राला मलबार नेपेन्सी रोडच्या ह्या परिसरामध्ये भेटणार आहे। वॉकसाठी तो निघाला टॅक्सी करून, असं कळतं की तो तिथे गेला। टॅक्सी करून तो नेपेन्सी रोड दर्यासागर या इमारतीत पोहोचला। तिथे 20व्या मजल्यावर त्याचा मित्र राहतो। त्या मित्राला तो 15 ते 20 मिनिटं भेटला, त्याच्याशी बातचीत केली आणि तो आपल्या मित्राला सांगून निघाला की मी आता आपल्या घरी चाललोय। आणि मनमतचा मित्र आपल्या घरी गेला आणि थोड्या वेळानंतरच अशी माहिती त्याला मिळाली, आवाजही आला आणि जे बिल्डिंगचे वॉचमॅन होते आणि खाली ज्या प्रकारे आरडाओरड झाली त्याने ते पाहिलं, ऐकलं। मग खाली जाऊन त्याने पाहिलं की एक मुलगा जो आहे स्कॉर्पिओ गाडीवर धडकलाय, वरनं खाली पडलाय आणि त्याच्या डोक्याला खूप जास्त दुखापत झाली आहे। जवळ जाऊन त्याने पाहिलं तर त्याचाच मित्र मनमत होता आणि त्यालाही धक्का बसला। त्याने सगळ्यांना सांगितलं की हा माझा मित्र आहे। पोलिसांना कळवण्यात आलं। पोलिसांनी लगेचच मनमतला जे आहे जवळच्या रुग्णात हलवलं, पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं आणि आता पुढील तपास ADR घेऊन मुंबई पोलीस करते। पण यामध्ये अद्याप फाऊल प्ले किंवा ॲक्सिडेंटबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही आहे। आत्महत्या झाल्याचं प्राथमिक तपासामध्ये समोर आलंय। पुढील तपास मुंबई पोलीस करते की जी चेन ऑफ इव्हेंट्स आहे किंवा सिक्वेन्स जी आहे ती काय होती आणि जर आत्महत्या केली आहे तर प्रेशर कसलं होतं, कारण काय होतं, कोणतेही सुसाईड नोट रिकवर करण्यात नाही आलेली आहे। घरच्यांनाही मनमतच्या ह्या चेंज ऑफ बिहेवियरबद्दल कोणतीही माहिती नव्हती किंवा तो नॉर्मल होता। तर जर आत्महत्या केली तर कारण काय आणि कशामुळे केले याचा तपास आता मुंबई पोलीस करतील। काही दिवसांनंतर जे मनमतचे घरचे आहेत त्यांच्याकडनंही स्टेटमेंट घेण्यात येईल, त्यांच्याकडनं जास्त माहिती घेण्यात येईल की झालं काय होतं। पण अद्याप मुंबई पोलिसांनी फक्त ADR घेतली आहे आणि पुढील माहिती थोड्याच दिवसांनंतर समोर निश्चित येईल। प्राजक्ता, पोलिसांच्या माफ करा, ऐकून आलं मला। CCTV फुटेज पोलिसांच्या काही हाती लागलंय का परिसरातलं? पोलीस पूर्ण प्रयत्न करत आहेत। त्या पूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेराज आहेत, प्रत्येक ज्या बिल्डिंग्स आहेत तिथे कॅमेरा आहेत, म्हणून आता मुंबई पोलीस त्याचा कस्टडी घेऊन पुढील तपास करते। पण याबद्दल कोणती माहिती मीडियाला सार्वजनिक करण्यात नाही आली आहे, कारण एक हाय प्रोफाईल केस आहे आणि मीडियाला जे सेन्सिटिव्ह मॅटर असल्यामुळे किती माहिती द्यायची यावर अजूनही जे आहे मुंबई पोलीस प्रेशरमध्ये आहे। पण CCTV फुटेज काही आहेत त्याचाही तपास करण्यात येईल। पण अद्याप जसं मी सांगितलं ADR रजिस्टर करून प्राथमिक माहिती जी मुंबई पोलिसांकडून येते तर असं की शक्यता ही आत्महत्याच आहे आणि मनमतने आत्महत्याच केली असावी। पण पोलीस सगळ्या अँगलने तपास करते। गणेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।